तर मागे बनवलेल्या आपल्या व्हायरल झालेल्या अक्षदांच्या हाराला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, त्यामुळे काल स्वामींचं गुरुपुष्यामृत योगावर मी अभिषेक केलेलं, तर त्यांच्यासाठी खास गोल्डन अक्षदांचा हार बनवला। काल गुरुपुष्यामृत योग होता म्हणून विचार केला गोल्डन अक्षदांचा हार बनवते। तर हे गोल्डन अक्षदा मी कशी बनवली, इथे मी ॲक्रेलिकचा जे गोल्डन कलर आहे ना त्याचा वापर केलेला आहे। आता हा अक्षदांना कसं लावलं ह्याचा व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे, पण अक्षदांना आपण थोडंसं गोल्डन कलर घालायचं त्याच्यावर आणि मग छान ताटामध्ये त्याला स्प्रेड करून ठेवायची आणि मग 2-3 मिनिटांमध्ये पुन्हा त्यांना मोकळं करायचं आणि पुन्हा थोडासा कलर लावायचा आणि पुन्हा तेच करायचं। मोकळं लगेच करायचं 2 ते 3 मिनिटात, ते इझिली सुकतात पटकन आणि एकमेकांना चिटकतात, त्यामुळे लगेच 2-3 मिनिटात त्यांना मोकळं करायचं आणि फॅन खाली सुकवून घ्यायचं। अशा प्रकारे मी हा गोल्डन कलर केलेला आहे। तुमच्याकडे स्प्रे असेल तर स्प्रे सुद्धा मारा, फक्त अक्षदा लगेच मोकळ्या करायच्या। आता आपला ही खिळ्यांची पट्टी आहे, सगळ्यांना माहीत पडलेला आहे। आता एम्ब्रॉयडरी करतात ना तोच हा धागा मी इथे वापरते, तुम्हाला दिसते त्याची आटी, तेच धाग्याचा वापर इथे मी केलेला आहे अगोदरपासून आणि तो धागा इझिली मस्तपैकी बसतो त्याच्यामध्ये तांदूळ। त्या धागाची ना अशी दोन्ही साईडला खिळ्याला बांधून घ्यायचं आणि मध्ये आपल्याला पाहिजे त्या अंतरावर आपण हा धागा बांधून घ्यायचा आणि घट्ट बांधायचा आहे साईडनी आणि मग अशा प्रकारे एक एक तांदूळ ठेवून व्यवस्थित त्याला अशी गाठ मारून घ्यायची। गोल्डन कलरचा हार बनवण्याची जी आयडिया आहे ना ती डोक्यात का आली, कारण का ना ह्याला आपण कलर देणार, म्हणजे तांदळाला आपण कलर देणार, तर त्याच्यावर कलर असल्यामुळे ना त्याला आपण वॉश सुद्धा करू शकतो पाण्यामध्ये किंवा ओलसर कपडा असेल त्याच्याने पुसून सुद्धा घेऊ शकतो, तांदूळ लवकर खराब होणार नाही। त्यामुळे ही माझ्या डोक्यात आयडिया आली का आपण गोल्डन कलरचं छान असं कलर देऊया, टिकेल सुद्धा आणि छान दिसेल सुद्धा। आणि मग त्याला अपोजिट कलर म्हणून मी हा मरून कलरचा धागा वापरते। खूप सुंदर जवळनं दिसतंय, म्हणजे बघता क्षणी असं मनाला एकदम भारी वाटते, काहीतरी केल्याचा म्हणजे छान केल्याचं समाधान। आणि तुम्हाला सगळ्यांना तर आवडतातच माझ्या वेण्या, कंट्या, हार आणि तांदळांच्या हाराला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, तसं ह्या हाराला सुद्धा द्या आणि शेअर करा इतरांबरोबर, सगळ्यांना दाखवा। तुम्ही सुद्धा बनवा, तुमच्या देवघरातल्या देवांना अशा प्रकारे अक्षदांचा हार बनवून वाहा। फुलं पानं तर आपण नेहमीच वाहतो, अशा प्रकारे हार बनवला ना तर लवकर हा खराब होत नाही आणि देवासाठी आपण थोडा वेळ देऊन कोणती गोष्ट करतो ना तर त्याला सुद्धा भक्तीच म्हणतात। मला तर भारीच वाटलं, म्हणजे बनवल्याचं समाधान वाटलं। एक खूप दिवसापासून एक होतं का आपण ना गोल्डन कलरचं बनवूया आणि योगायोग म्हणजे जुळून आला, म्हणजे हा योग का गुरुपुष्यामृत योग, मी स्वामींची पूजा करते त्या दिवशी, तर स्वामींसाठी बनवण्याची इच्छा झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय तो हार। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे सांगा कमेंट्स करून, लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा चॅनेलला। आणि स्वामींची अशा प्रकारे मी पूजा करते, ती आज केलेली सुंदर अभिषेक आणि स्वामींच्या गळ्यात हार एक नंबर दिसतो। चला तर भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये, आता बाय।